करतोयस? आणि ही काय पद्धत आहे पॉवर पकडायची? तुझ्यासारख्या कुत्र्याला पद्धत शिकवण्यासाठीच मी इथं आलोय. काय रे, का माझ्या बहिणीला तुझ्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतोयस? तिला पळवून द्यायचं स्वप्न पाहतोयस. पण तुला काय वाटलं तिचा भाऊ मेलाय की काय? तिचा हा भाऊ जिवंत आहे म्हटलं मी अजून. हात सोड म्हटलं त्याचा, नाहीतर परिणाम फार वाईट होतील. आणि तू दुसऱ्याच्या तुकड्यावर जगणारा तू मध्ये पडायचं नाहीस. आणि विकी, तुला शेवटचं सांगतोय, माझी बहीण खूप गोडी आहे, तिच्यापासून लांब राहायचं. जर का पुन्हा तिच्या सावलीला जरी दिसलास ना तर तुझा पाय तोडून तुझ्या हातात देईन बळीला. काय तोडणार अजय? अरे तू खूप भूषण केलास. अरे मी तुझ्या बहिणीला नाही तर ती माझ्या काळजाला लागली आहे. तुला वाटतंय मी तिला फसवतोय म्हणून? अरे तुझी बहीण स्वतःहून माझ्या मागे मागे फिरते आहे. अरे तुमचं ते शेतकूट ठर आणि ते बापाचं पिठलं भाकर नकोय तिला. तिला शहराची हवा लागली आहे आणि ती हवा फक्त विकीच देऊ शकतो. आणि माझ्या बापाच्या कष्टावर बोलण्याची लायकी आहे का रे विकी तुझी? आणि पण काय बोलतोय, माझी बहीण नाही, तूच माझ्या बहिणीच्या मागे लागलायस. लायकी? अरे तुझी बहीणच सांगत होती की बापाने लग्नाचं नाव काढल्यावर तिला किती उलटी आल्यासारखं झालं होतं ते. ती माझ्यावर प्रेम करते आणि तू मला नाम देतोस? प्रेम? अरे प्रेम नाही, तू तिला प्रेमाच्या खोट्या दाण्यात ओढलंयस. अरे माझी बहीण भोळी आहे रे, म्हणून तुझ्या दिखाऊपणाला भुलली आहे. पण मी जिवंत असेपर्यंत तुला तिच्या आसपास सुटका फिरू देणार नाही. अरे मग करून दाखव जे करायचंय ते. ती उद्या रात्री माझ्या सोबत येणार म्हणजे येणार. हिम्मत असेल ना तर अडवून दाखव. तुला शेवटची संधी देतोय, विसरून जा तिला. जर का पुन्हा तू तिच्या आजूबाजूला जरी दिसला ना तर समजून जा की तू तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस. समजलं? तू पण लक्षात ठेव. भाई लय मारणार त्याने. आपण पोलीस स्टेशनला जाऊ. नाही पिंट्या, पोलीस नाही. अरे हे पोलीस काहीच करू शकणार नाही. अरे त्या अजयने मला मारलाय ना, आता तो हा प्रसंग आयुष्यभर विसरणार नाहीस. त्या पण लय दुखतंय रे, लय मारच झालेली. काय करणार आहेत तुम्ही? दाद्या अरे त्याने मला मारलं ना. अरे त्याला वाटतं त्याची बहीण हिरा आहे, हिरा. आता बघ ना, या हिऱ्याचा कोळसा करून त्याच्या घरासमोर टाकला तर नाव विकीच चालणार नाही.
जबर. अरे त्यानं त्याच्या बहिणीची इज्जत वाचवण्यासाठी माझ्यावर हात उचललास ना. आता मी तिची इज्जत अशा जागी करेल की तो अजय आणि त्याचा तो म्हातारा बाप आजच्या गावात तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत. पण भाई भक्ती नाही तर अरे चालतात नाही एवढं तेवढं, थोडाफार मार खावा लागतोस. अरे ती पण त्याची सक्की बहीण आहे ना, असं दुसऱ्याच्या मुलासमोर बघितल्यावर राग तर येणारच ना. पण विद्या, मी भक्ती सोबतच लग्न करणार. तुम्ही याच्या नाकावर टिचून तू फक्त बघत राहा. अजय, तू चुकला, तू खूप मोठी चूक केलीस. पिंट्या, अजय आणि विकीच्या पात्रासाठी दीपक भाऊ बुलाकी. आलास का रे बाबा? हा बाबा, काय होतं तुम्हाला? अहो मी गेलो तेव्हा मागाशी तर तुम्ही ठीक होतात. अरे तो पाण्याचं तांब्या केलं ना. या बाबा. अरे जास्त त्रास होतोय का बाबा तुम्हाला? अहो मगाशी तर तुम्ही ठीक होतात. अरे मगाशी अचानक गारवा भरला आणि छातीत दुखायला लागलंय. जीव त्रासही होतोय माझा आणि सगळीची आठवण येते रे. काहीतरी ऍसिडिटी वगैरे झाली असेल असं बरं तुम्ही थांबा. बघते अगं बघते अगं बाहेर आहे. अगं बाबांना बरं नाहीये. काय झालं बाबा? मी बरी काकांना बोलून घेतो. बाबा काय झालं बाबा तुम्हाला? काय चल आपण दवाखान्यात जाऊ. चला काका बाबा मी आलो असतो सोबत. काय रे तरीच ना. बाबा आणि काळजी घ्या बाबा. सांगा काय दादा मला बोलायचंय तुझ्याशी. काय झालं दादा? बघते काय चाललंय तुझे ते विकी सोबत? काय 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 चाललंय म्हणजे काय झालं? अरे काही काय बोलतोय? खोटं बोलू नकोस. अगं बाळावर काय चाललं होतं ना ते स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय मी. अगं अगं त्या नीची माणसाच्या गळ्यात पडताना तुला एकदाही बापाच्या कष्टाची आणि भावाच्या नातीची आठवण आली नाही का ग? अगं अगं यातलं बाबांना काही कळलं तर काय होईल त्याचं? अगं बघते अगं तुला काय कमी पडू दिला होता आम्ही? काय त्या मूर्ख माणसाच्या नादाला लागले? अगं माझा नाही तर कमीत कमी बाबांचा तरी विचार करायला पाहिजे होता तू. अगं केवढा विश्वास आहे तुला तुझ्यावर बाबांचा. केवढ्या विश्वासाने तुला ते कॉलेजला पाठवतात. म्हणतात की माझी लेक साहेब होईल, कलेक्टर होईल आणि तू तू हे असले धंदे करतेस. दोन क्षणांच्या प्रेमासाठी रडू नकोस, उठ आणि हे नाटक बंद कर. अगं अगं तुला माहिती आहे का तो विकी कोण आहे ते? अगं एक नंबरचा नालायक माणूस आहे तो. अगं अगं एक नंबरचा नालायक माणूस आहे तो. अगं तो तुला त्याच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवतोय. तुझ्या तुझ्या
तुझ्याशी खेळतोय आणि तू तू चालली त्याच्या माग माग त्याच्या दिगावपणाला बोलून. अगं तुझ्या जीवाशी खेळतोय बघते तो. बघते आई नसताना आईची माया दिली त्यांनी आपल्याला. आईची माया दिली त्यांनी आपल्याला. आणि यातलं जर बाबांना काय कळलं तर काय होईल त्यांचं. हे बघ बघते मी तुला शेवटचं सांगतोय, विसरून जा त्याला. पुन्हा जर त्या विकीचा विचार केलास तर माझ्यासारखा वाईट कुणी नसेल. अगं बघते, अगं आम्ही का तुझं वाईट करणार आहोत का? अगं तुझ्या भल्याचाच विचार करणार ना ग बाळा आम्ही. हा? हे बघ बघती, तुला शेवटची संधी देतोय. हे प्रेम बिम सगळं विसरून जा. हे प्रेम बिम सगळं विसरून जा. काही नसतं का या प्रेमामध्ये. 2 क्षणाच्या प्रेमासाठी अगं आई वडील काय काय करतात नाही करायचं. हे प्रेम काही ठेवलेलं नसतं. आता बाबा येतील तेव्हा गप कुमारा मी सांगतो तसं वागायचं. इकडे बघ, तुझं लग्न मी सदाशिव बरोबर लावून देण्याचा निर्णय घेतला आहे. गप कुमान लग्नाला तयार व्हायचं. समजलं समजलं. आता बाबा येतील त्यांच्या समोर मी विषय काढेल. तेव्हा जर का तू काही नाटक केलेस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल बघते. समजताय ना तुला? हो. बाबा कसं वाटतंय तुम्हाला आता? अरे आता इंजेक्शन टोचलं, आता बरं वाटतंय जरा. विश्रांती घे. उगाच दगदगा करू नको. बरं बाबा, मला बोलायचं तुमच्याशी थोडं. बोल बेटा. मला वाटतं आता वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये बाबा. भक्तीचं लग्न लावून द्यायचा जो मी निर्णय घेतला होता तोच योग्य आहे. उद्याच आपण सदाशिवला बोलवून घेऊया. अरे आपण त्या दिवशी तर भक्तीला विचारलं तर ती म्हणाली. अहो बाबा, त्या दिवशी ती रागात होती. आता मगाची मी तिला वेगळं सगळं व्यवस्थित समजावून सांगितलंय. हो ना का बघते? तुला मान्य आहे ना सदाशिव बरोबर लग्न? बाबांचा शब्द बाहेर जाणार नाहीस ना तू? तुझ्या दादाच्या शब्द बाहेर जाणार नाहीस ना? लग्नाला तयार आहेस ना? बघितलं बाबा, बघितलं कशी लाजून मान खाली घातली आहे तिने. अहो मुलींचं असंच असतं. तोंडाने जरी नाही म्हणाल्या तरी मनामध्ये होच असतं. ती तयार आहे बाबा लग्नाला. उद्या सदाशिवला सांगतो की सकाळी मुलगी बघायला या म्हणून. खरंच भक्ती तू तयार आहेस बेटा? बाळा, तू माझ्या काळजावरचा मोठा डोंगर उतरला बघ. सदाशिव तुला खूप सुखात ठेवील का? शाबास भक्ती, हाच निर्णय योग्य आहे तुझा. सयाजी, मग बोलावायचं का उद्या बघण्याचा कार्यक्रम करायला? हो नक्की. उद्या सदाशिवशी बोलणं करू. चला मी निघतो मग. सयाजी तू आराम कर. हो काका. बाबा तुम्ही जाऊन जरा आराम करा. इकडे. ही तुझी शेवटची संधी आहे. उद्या जर तू काही नाटकं केलेस आणि लग्नाला नकार दिलास तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल भक्ती. लग्नाला होच म्हणायचं. समजलं? काय मग अजय? आज भक्तीताईला बघायला सदाशिवराव येणार आहे. हो. मला पण बघायला एक मुलगी सांग ना. मला पण लग्न करायचं आहे. अरे तुला सकाळी उठल्या 90 लागते. तू सकाळी उठला की चहाच्या ऐवजी 90 मिटवतो आणि तुला कोण मुलगी देईल रे? अगोदर दारू सोड आणि मग लग्नासाठी मुलगी बघ. इथला स्टाईल मध्ये असतो. अरे स्टाईल कोणी नाही बघत रे बाबा. मुलगा काय करतो ते बघ. माझ्याकडे बघून असं नाक पुरवतात. आले काका तुम्ही? सदाशिव येईलच आता. हॅलो नको रे.
जबर आहे आम्हाला जबर. हो सदाशिवराव, आमचं नशीब थोर की तुमचे पाय आमच्या उंबरठ्याला लागले. हो रामराम दादा. हो नशीब तर आमचं आहे की तुमच्यासारख्या माणसाशी नातं जोडायचा योग येतोय आम्हाला. काय सदाशिवराव, चेहरा तर एकदम आज गुलाबासारखा बोललाय. काय गुपित आहे? आज सकाळ सकाळी माझ्या दुकानात नाही येता आज दाढी कटिंग कोणाकडे केली? सांग सांग. अरे काही काय तुझ्या शांत बस जरा. मी शांत बसील पण संध्याकाळची सोय. हो हो ते मी करीन. चला आता भक्तीला बोलूया. भक्ती, अरे भक्ती. जबर आहे. नाव काय भाई? भक्ती. भक्ती. पूर्ण नाव सांग ना. भक्ती सयाजी आहे. परत नाव सांगितलं. भक्ती सयाजी इंगळे. भक्ती सयाजी इंगळे. शिक्षण? ग्रॅज्युएशन चालू आहे. पुढची काही तयारी? हो. शिकायचं आहे ना? शिकायचं आहे. मुलगा शेती करतो माहिती ना? शेतीत काम करायची इच्छा आहे ना? तुम्हाला विचारायचं काही? बरं निदान तुला मुला काही विचारायचं असेल तर विचारू द्या. सदाशिव, एक मिनिट. तुला काही विचारायचं का? भावा तुमची काही इच्छा आहे का? विचारू द्या. शेतकरी आहे. शेती बरोबर शेतात असाल का? माझ्याकडनं झालं तेवढं करेल मी. नक्की. पण मी काय म्हणतो, मुलगा आणि मुलगा एकत्र बोलू द्या थोडं. त्यांचे मला जर सुटलं तर मग तुमच्या बाकी गोष्टी काही हरकत नाही. चालेल. ओके ओके. चला सदाशिव. चला का भक्तीताई? आपण कुठे असता? आम्ही आपण काय करता आपण? शेतीच करणार. आणि आपण कोण मुलाचे? काका. काका. आपलं काय नाव? अशोक. वातावरण एकदम प्रसन्नता आहे. काय काय लावलं होतं यावेळी? चिया चिया. बिया लावलाय आम्ही. मग कसं लावलं उत्पन्न? झालं आमच्या पोटापोट. बरं यांचं बोलणं झालं असेल मी बोलतोय मग ते भक्ती, अगं मला विचारण्यासारखं काय नाही पण मला एक विचारायचं होतं. अगं मी एक शेतकरी आहे आणि माझं आयुष्य सारं या मातीत जातं. पण तुला जर पुढे शिक्षणाची ओढ असेल तर मी तुला अडवणार नाही. अगं तू जर माझ्या घराची लक्ष्मी मानून आलीस तर मी तुला राणीसारखं ठेवेल ग. आणि तुला जर पुढे शिकायचं असेल तर स्वतः मी बस स्टँडवर सोडायला येईल तुला. तुला हे मान्य आहे ना? हो, मला काही हरकत नाही.
बरं वा काय स्वाद मारताय सदाशिवराव तुम्ही तर सिनेमातले हिरो वाटताय ताई एक प्रश्न विचारू का लग्नानंतर सदाशिवरावांच्या शेतात टमाटे लावणार की वांगी कारण वांगी मी खात नाही मला मूळव्याधाचा त्रास आहे म्हणून म्हणतो तुम्ही टमाटेच लावा अरे तू गप्पा बैस. बरं सदाशिव तू काय विचार करतो शेतीबद्दल अजय अरे माझं स्वप्न हे की आपल्या गावात ठिबक सिंचन आणि सेंद्रिय शेती करायची. अगं अरे बघ ती शिकलेली आहे. तिने जर आपल्याला नियोजनात हातभार लावला तर आपल्याला कोणापुढे हात पसरायची गरज पडणार नाही. वा काय छान विचार आहे तुझे. काय विचार आहे तुझे सदाशिव तू आपलाच आहे लहानपणापासून मी तुला बघत आलो आहे मला आता काही प्रश्न विचारायचे नाही बळी मला आता मुहूर्त काढायला काही हरकत नाही. अरे मुहूर्त काय बघायचा पुढच्या महिन्यातील 21 तारीख एकदम मस्त आहे काय म्हणता मंडळी मंडळी 21 तारीख चालेल का तुम्हाला त्यांना पण चालेल महाराजांकडे बघून घेता. चला तर मग आता या शुभप्रसंगी दोन गोड करूया. तू क्या तू जा आणि गरमागरम जिलेबी घेऊन ये चल. हो जिलेबी काय तात्या आता 90s मारून येतो पाया पडून घे. ठीक आहे बाबा व्यवस्थित होईल सगळं. चला आता आपण लग्नाची तयारी करूया. लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे बाबा आपल्याला. हो हो अगं सको दाद्या आज खऱ्या अर्थाला झोप लागेल बघ मला अगं आपल्या लेकीला चांगलं घर मिळालं सदाशिव आपल्या लेकीला फार सुखात ठेवेल आता मला चिंता वाटणार नाही ग जबरमॅन पाय काढ रे मी का नाही तू नाही अरे यूट्यूबवर टाक रे मला पण टाक. दादू गोरा दिसतो जबरमॅन यार कोण अरे खूप मोठा अनर्थ झाला रे. नाही राव दे घरी माझं लग्न ठरलंय राव दे ना. त्या सदाशिव सोबत आणि मुहूर्त सुद्धा काढलाय रे. अगं मला माहिती आहे का सगळं तुझा तो भाऊ तो अजय लई शहाणपणा करतोय तो त्यानं मला धमकवलंय का अजय दादाने मला सुद्धा खूप मारलं रे आणि बळजबरीने त्या सदाशिवला हो म्हणायला सांगितलं पण विकी मला तो चिखल नकोय रे. मला ते गावाकडचं आयुष्य नकोय. मला तुझ्यासोबत लग्न करायचंय विकी. मला तू इथं घेऊन चाल विकी नाहीतर मी माझा जीव देईन. अगं जीव कशाला देते पण आता कसं शक्य आहे का ते तुझं तर लग्न ठरलंय ना ठरलं असेल रे पण लागलं तर नाही ना अजून. तू मला म्हणाला होतास ना रे की आपण शहरातल्या फ्लॅट मध्ये सुखाचा संसार करू. तू मला तू माझ्यासोबत प्रेमाच्या शब्द घेतल्या होत्या. मग
मग आता का मागे सरकतोयस? तुला माझी काळजी नाही का रे? अगं काळजी कशी नाही ग? तू तर माझा काळीच आहे, काळीच. जमलं रे. पण तुझ्या भावाकडे बघितलं का? अगं तो माझ्या जीवावर उठला. तू आता कुणाचीही काळजी करू नको. मी ना हे सगळं सोडून तुझ्या सोबत यायला तयार आहे. जबर बाबा, माझी हळद आहे. त्याआधी आपल्याला निघावं लागेल. हे बघ भक्ती, आता वेळ आली आहे आर की पार करण्याची. तू पळून यायला तयार आहेस का? हो, मी तयार आहे. पण पुढे काय विकी? आपण पडून गेले तर बाबा आणि दादा पोलीस स्टेशनला जातील रे आणि तुला शोधतील. अगं तेच तर सांगायचंय मला. हे बघ, एकदा का आपण घरातून निघलो की मागे म्हणून बघायचं नाही. पोलीस स्टेशनला नेलं, कोर्टात उभं केलं तरी एका शब्दावर ठाम राहायचं की मी माझ्या मर्जीने विकी सोबत आले आहे. जर का तुझी डगमगली ना तर पोलीस माझी कातडी सोडून काढतील ग आणि पुन्हा तुला त्या चित्रात देऊन टाकतील. पण विकी, बाबा समोर आले तर रे? अगं तिथं तर परीक्षा आहे तुझी. बाबांचे डोळे बघायचे नाही, फक्त तुझं आणि माझं भविष्य बघायचं. ते तुला भावूक करतील. अजय हात जोडेल, पण तू जगाचं काहीच करायचं. तरच आपण जरा सुखाने राहू. करशील ना ग एवढं? होय विकी, मी तुझ्यासाठी या जगाची लढायला तयार आहे रे. उद्या रात्री नक्की येईल तुझ्यासोबत. आणि येताना ना रिकाम्या हाताने येणार नाही. बाबांनी लग्नासाठी खूप सारे पैसे जमवले आणि माझ्या आईचे दागिने सुद्धा आहेत, ते सुद्धा घेऊन ये. दागिने आणि पैसे? होय. मग ठीक आहे. जर तू इतकी तयारी दाखवत असशील ना तर मी मागे हटणार नाही. खरंच विकी, तू माझी साथ देशील? नक्की. उद्या रात्री 12 वाजता मी पुलाच्या पलीकडे गाडी घेऊन उभा राहील. तू घरातून बाहेर पडायचं, कुणालाही शंका येणार नाही अशा बेताने. पण एकदा शहरात पोहोचलो की मग हे गाव, तुझा तो भाऊ, तुझा बाप, मी तुला कुणाचीच आठवण येऊ देणार नाही. भक्ती माझा खूप प्रेम आहे तुझ्यावर, खूप प्रेम आहे. आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय भक्ती, तुझ्या सोबत राहायचं. होय विकी, आपण आपलं नवीन आयुष्य सुरू करू. मिनी तिथे हा. फक्त तू आणि मी मिनी असणार. ना बाबाची आठवण, ना त्या दादाची दादागिरी. यो माझा मित्र. नाव करतो ते अगदी बरोबर. नाव आता तर जा सांग. लवकर. हा? तुम्ही मोबाईलच्या आत घरी यो पाहू. माझा मित्र आणि खावे. आणि लक्षात ठेव, दागिने आणि पैसे विसरू नकोस, कारण त्याला आपल्याला माझं शहरात नाव निवू, गरज लागेल. याचं नाव बालाजी. होय होय, मी येताना नक्की घेऊन येईल. मी जाते विकी. माझा बालाजी. अरे हलवू नका म्हणता ते. अरे काय पिंट्या, अरे बघितलंस का? अरे मासोडी स्वतःहून जाण्यात अटकायला तयार झाली आहे. आणि वरतून दागिने आणि पैसे घेऊन येणार आहे ते. नादाच कुणा विकी बाई? पण बाई खरंच लग्न करणार ना तिच्याशी? अरे जाम्या, जर पोरगी स्वतःहून लग्नाला तयार झाली आहे तर लग्न तर करावंच लागणार ना. आणि माझ्यासारख्या उडान टप्पूला आणि गावात नाव खराब झालेला कोण मुलगी देणार होत रे? अरे ही भक्ती शिकलेली आहे, दिसायला गोळ आहे, आणि वरून सोबत दागिने आणि पैसे घेऊन येणार आहे. एका दगडात 2 पक्षी मेले ना. चाल आता मस्तपैकी आपण एन्जॉय करूया. जबर माणूस आहे, जबर. टॅण्या टॅण्या. किती वेळ झाला, भक्ती राहून कशी आली नाही? 12 वाजून गेले.
केव्हाची वाट बघतोय भक्तीची. चल विकी. भक्ती तू आलीस आलीस भक्ती. अगं दागिने आणि पैसे आले का? होय विकी, चल चल जाऊयात आपण. चल मग. चल. आता काही दुसऱ्यांनी चला रे लवकर, आज जळत आहे ना. एवढा उशिरा येऊन कसे झाले? किती कामं पडली आहेत. या पटपट. हो वाढ बघतोय मी. भांडे आणलेत, मंडपाचं पण झालंय. अरे स्वयंपाकी कुठं आले अजून? या तुम्ही लवकर पोचा अगोदर. आणि हो तिकडूनच त्या प्रमोद मामांना पण घेऊन या लवकर. हा बाबा. अरे भक्ती कुठं आहे रे? मी तिला हाक मारली पण ती तिच्या रूम मध्ये नाही. आणि आणि मी ठेवलेला दागिन्यांचा डबा पण तिथं नाही रे. कुठे गेली असेल भक्ती रे? बाबा अहो तुम्ही काळजी करू नका. अहो एखाद्या वेळेस शेजारी किंवा कुठेतरी गेली असेल, लग्नाची गडबड आहे ना, काही सामान लागणार असेल तर आणायला गेली असेल. तुम्ही नका काळजी करू, मी घेऊन येतो तिला. काय त्याच्या नवरी मुलगी आज अचानक कुठे गेली? मी तर मगाशी बघत होतो आपल्या घराच्या मागून कोणीतरी धावत जात होतं. मला असं वाटलं की आपली भक्ती ताईच असावी. बघणारा पोरगी कुठे गेली? अरे माझा जीव कासावीस होत आहे रे. आज माझ्या घरी हळद आहे, पाहुणे यायला लागले आणि आणि भक्ती दिसत नाही रे बाई. सयाजी, अरे तू काळजी करू नकोस. अजय तू जा बरं तिच्या मैत्रिणीच्या घरी. अरे तू तर नाही, तू स्टँडवर जाऊन बघ. बाबा तुम्ही नका काळजी करू. मी बघतो भक्तीला कुठे गेली ते. कदाचित मंदिरात वगैरे गेली असेल पाया पडायला. आता पाहुणे यायला लागले, तुम्ही पाहुण्यांकडे लक्ष द्या. मी आलोच भक्तीला घेऊन. हा जा जा, तुम्ही पाहुण्यांकडे लक्ष द्या. हो मी घेऊन येतो तिला. लवकर ये रे. अरे माझ्या लेकीच्या हाताला फुलाची नजर दाखवायला लागायला. अजय भक्तीला लवकर घेऊन ये रे. आलो येतो मी तिला शोधतो कुठे. मोहित्या आता दगडबाला कवडायचं हे बाय बरं. माझा मित्र मोहित. हॅलो परी परी. हो मी अजय बोलतो. भक्तीला बघितलं का तू कुठं? दिसली तुला भक्ती कुठं? अरे ती कुठे गेली काही मिळत नाहीये यार. कुठं गेली असेल भक्ती? अगं कुठं गेलीस यार? कुठे गेली असेल भक्ती? कदाचित विकी बरोबर तर नसेल गेली ना? नाही नाही बघते बघते, तू जर त्या विकी बरोबर पळून गेली असेल ना तर हा भाऊ तुला कधीच माफ करणार नाही. पण आता कसं होईल बघते? विकी बरोबरच गेली असेल. हॅलो हो 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 मी अजय इंगळे बोलतो. अरे हो 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 साहेब. काय माझी बहीण तिथं आली आहे? हो येतच. काय लग्न करून? लग्न काय? बघते बघते अगं काय करून बसलीस गे बघते. कुठं कुठं तोंड दाखवायला सुद्धा चांगली ठेवली नाहीये पोरीनं. किती समजावलं होतं मी तिला, किती समजावलं का तुला. काय करवस ग बाळा आहे. अजय लागला काही तपास? आहे बाबा बाबा भक्ती आपल्या इकडे. आपल्याला जायचंय बाबा. अरे पण कुठं आहे माझी भक्ती? बाबा
तुम्ही फक्त चला माझ्यासोबत, आपण घेऊन येऊ तुला घरी. अरे पण कुठं? अरे अजय नेमकं झालं तरी काय काय झालं बरी काका, आपल्या भक्तीने पळून जाऊन लग्न केलंय. अरे अरे कसं शक्य आहे रे अरे काय झालं मला सांगेल का? काय झालंय तुमचं? अरे आता तुला कसं सांगू रे आपल्या भक्तीने पडून जाऊन लग्न केलं मित्रा काय? अरे नाही, तुम्ही खोटं बोलताय. अरे हे कसं शक्य आहे? बाबा मला माहिती होतं तिच्या या प्रकरणाबद्दल, पण माझी हिंमत नाही झाली तुम्हाला सांगायला. नाही नाही, हे शक्य नाही. माझी भक्ती असं करूच शकत नाही. केलंय तिने. ती त्या विकी स्वरात गेली बाबा. अहो मला सगळं माहिती होतं, पण मी कुठल्या तोंडाला सांगू तुम्हाला. नाही नाही, तुम्ही दोघं पण खोटं बोलतात. माझी भक्ती असं करू शकत नाही. माझी भक्ती असं करू शकत नाही. बाबा आपल्याकडे अजून पण पर्याय आहे. चला ती आपण तिला घेऊन येऊ. आपल्याला जायचंय पोलीस स्टेशनला तिला घ्यायला. चला. सुरू करा मेरा दादेव मागर नाही पडेल मामा तर घेऊन दादो हो प्रो येतो नको 1 TB बरी आम्ही प्रेमविवाह केला आहे. जेवली का ही भक्ती सयाजीराव इंगळे यांची मुलगी 5 मिनिट आणि मी विकी थोरात. आम्हाला आमच्या घरच्यापासून धोका आहे, म्हणून आम्हाला संरक्षण हवं आहे. आहे का पोरी? नाव काय तुझं? भक्ती. त्याच्याशी लग्न करायला कोणी बळजबरी तर केली नाही ना तुला? नीट सांग, घाबरू नको. व्यवस्थित उभी राहा. तू यप्पर रोड शॉप नाही साहेब, अहो माझं विकीवर प्रेम आहे आणि मी माझ्या पूर्ण शुद्धीत विकी बरोबर लग्न केलंय आणि मला त्याच्यासोबतच राहायचंय. मला माझ्या घरच्यांबरोबर नाही राहायचं. काय झालं रे बेटा माझा डरे दादा मी पाच साहेब, सांगतो हा, मी शपथ काय घेऊन सांगतो सांगतो. मी भक्तीला जीवापाड जपेल. भक्तीला कधीच कशाची काही करून घेणार नाही. आम्ही सज्ञान आहोत, आम्हाला एकत्र राहण्याचा अधिकार आहे. विकार तर आहेच म्हणा. तो काळजीने तो तुम्हाला देऊनच ठेवलाय. पण ज्या बापानं वाढवलं त्याला थोडी तरी कल्पना द्यायची होती ना. सांगितलं का घरच्यांना तुझ्या? नाही, घरच्यांचा आमच्या लग्नाला विरोध आहे. घरात कुणाला माहित होता का तुमच्या प्रेमाबद्दल? तिच्या भावाला माहिती होतं. मग काय म्हणत होता तुझा भाऊ? भाऊ लग्नासाठी नाही म्हणत होता. हा, मग ऐकायचं ना त्याचं. तो थोडाच तुझ्या वाईटाबद्दल सांगत काय बे होता. मी फोन लावलाय त्याला. तो घेऊन येत आहे तुझ्या बाबांना. ते काय रे तू असा व्यवस्थित उभा राहा. हे बाजूला हो. काय करतो रे तू रे? अरे विकी, काय करतो तू? बाहेर ना वर आहे मी काय खाऊन घेणार तुझ्या पण अरे मग लग्नात हिला काय खाऊ घालणार आहे? साहेब, अहो माझं खूप प्रेम आहे भक्तीवर. मी रात्रंदिवस मेहनत करेन, पण तिला काहीच कमी करू दिला नाही. अरे बाबा, अशा केसेस आम्ही भरपूर बघतो रे. हे प्रेम बिम काही नसतं. 1 वर्षानंतर परत ह्याच शब्द इथे येऊन बोलून दाखवतो मला. मोरी, माझा भाऊ म्हणून तुला एक सल्ला असेल. जे झालं ते झालं. प्रेम बिम काही जास्त दिवस टिकत नसतं. 6 महिन्यानंतर कुत्रे सुद्धा हाल खाणार नाहीत ग तुझे. मी तुझ्या भावाला आणि बापाला बोलवलोय. त्यांच्यासोबत गुपगुमानं निघून जायचं. त्यातच तुझी भलाई असेल. या उपर तुझी मर्जी आहे. नाही साहेब, मला परत घरी नाही जायचं. मला विकी सोबतच राहायचं आहे. ठीक आहे, बसून घ्या. कोणची आपण रे ये ना खाऊन घेतोय का कोणची ना खाणार रे येड्यात चालू सको, हे सको काय केलंस का तू हे?
हराम करा, माझ्या बहिणीला फसवून तू इथं आणलंस. साहेब याने माझ्या बहिणीला फसवून आणलंय हो इथं. अहो माझी बहीण बोली आहे हो. अहो मी तुला सोडणार नाही. अजय शांत राहा, कायदा हातात घेऊ नको. भक्तीने स्वतः सांगितलंय की तिच्या मर्जीने तिने लग्न केलंय म्हणून. थोडा मागं हो. बेटा चल ना बेटा घरी. अगं मी तुला घ्यायला आलोय, चल ना. मला नाही यायचं घरी. मी विकी सोबत लग्न केलंय आणि मला त्याच्या सोबतच राहायचं आहे. अगं बघते, अगं कुणासमोर काय बोलतेस हे तरी कळतंय का ग तुला? भक्ती बाळा, मी हात जोडतो, माझ्याकडे बघ ना. अगं तुझी आई गेल्यावर अगं मी तुला हातावरच्या पोळ्यासारखं जपलंय का? अगं तू आजारी होतीस तेव्हा मी खांद्यावर बसून तुला 5 मैल घेऊन धावलो होतं ग. माझ्या या हाताने तुला घास भरवलाय. अगं तुझा श्वास परत यावा म्हणून मी देवाला साकडं घातलं. अगं ह्याच हाताने तुला खाऊ घातलं, ह्याच हाताने तुझे केस विसरलेत आणि स्वतः पक्के कपडे घातले आणि तुला शिकवलं का? अरे तू आज हे काय केलंस ग? अगं मला जिवंतपणी बरं घातलं का दिलात का? अगं तू जे केलं ते काय या दिवसासाठी केलं होतं काय? मी तुम्हाला ओळखत नाही. एक विचार कर, तुझे बाबा आहेत ते. हे रडणं थांबवा आणि माझं आयुष्य कसं जगायचं ना ते कळतं मला. तुम्ही मला मोठं केलं, शिकवलं, हे तुमचं बाप म्हणून कर्तव्य होतं. पण आता मी तुम्हाला ओळखत नाही. तुमचे आणि माझे काही संबंध नाही. मी विकी सोबत लग्न केलंय आणि ते सुद्धा माझ्या मर्जीने. आणि मला विकी सोबतच राहायचंय. बघते, अगं त्या विकीची लायकी तरी माहिती आहे का तुला? अगं तुला विकून खाईन ग बाळा तो. ए बाळा ऐक ना ग माझं. अगं अजूनही वेळ निघून गेली नाहीये ग. अगं चल ग बाळा घरी. अगं बाबांची अवस्था बघ. अगं बाबांचा जीव जाईल ग बाळा. मी तुझ्या पुढे हात जोडतो. अगं मी तुझ्या पुढे पाया पडतो. मी तुला प्रेमाने सांगतो बघते, ऐक ना बाळा. चल ना गे घरी, चल ना बाळा. चल ना ग, बाबांची काय अवस्था झाली. अगं उभ्या आयुष्यात त्यांनी मान आपली कधी खाली झुकू दिली नाहीये बघते. अगं त्यांची मान तुला खाली झुकवायची का ग? अगं बघते, आता त्याच्यात इज्जतीचा थोडा विचार कर. अगं गावात तोंड दाखवायला लाज जागा नाही होणार ना बघते. ए चल ना घरी. तू असं वागशील ना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. अगं बघ तुझ्या बापाकडे काय अवस्था झाली त्याची. साहेब हो बघा ना, हे लोक मला त्रास देत आहेत. मी यांना ओळखत सुद्धा नाही या लोकांना, तरी मला ते ब्लॅकमेल करतायत. मला यांच्यासोबत कुठेही नाही जायचं. काय म्हणालीस? ओळखत नाहीस? अगं त्या बापाच्या खांद्यावर बसून तू जत्रा फिरली होतीस. अगं ज्या बापाने तुला घास भरवला त्या बापाला बोलतेस तुझे वडील आहेत का ते? साहेब हो जे माझ्या सुखाच्या आड येतात ना ते माझ्या कोणीच नसतात. मी आता विकी सोबत लग्न केलंय आणि मला त्याच्या सोबतच राहायचंय. मला या लोकांशी काही घेणं देणं नाही. अरे असं कोणतं पाप केलं होतं की? अगं मी कुठे कमी पडलो ग भक्ती तुला? अरे असा प्रसंग बघण्यापेक्षा मी मेलो का नाहीस? सगळं बघा झाला सगळं तुझे बघायला आहे नाहीस. अगं तुझ्या लेकीला मी काळजाचा तुकडा मारला, पण तीच माझ्या काळजाचे तुकडे करून गेली.
बाकी एकदा मला माझ्याकडे बघ ना ग. मला एकदा बाबा म्हणून हाक मार ना ग. भक्ती असं वागू नकोस भक्ती. अगं क्षणिक सुखासाठी अशी वागू नकोस ग चकू नये. याच्यानंतर तो बाप अगं आयुष्यभराची बापाची माया सोडू नकोस ग. फाशी तो बालिका अगं गप्पा माझ्या मागे मारू नकोस. अगं कोणत्या तोंडाने मी उद्या गावात फिरू दे. भक्ती मी पाया पडतो तुझ्या. चालला का घरी? भक्ती भक्ती चालला. करेल तुझ्या पाया पडतो मला. रे नको वागून आले चपली अशी. काय गाड्या राडी अरे काय गाड्या आम्हाला पण दे. गरीब माणसं रे आम्ही गरीब माणसं आहे रे. मला म्हणतोय तू आपल्या याचा आहे ना का आता पिंपळगावचा. चला बाबा. पिंपळ धर मला मी ना ती आता आपली भक्ती राहिली नाही बाबा. तुरी दोऱ्याला आला बघितलंय मी. अहो तर तिच्या रक्तातच या विकीचं बीज बनलं असेल. बघ तो शंक्याने ते का कोण आपल्याला कशी शेतकरी ओळखेल? आहे. त्याला कर गुच्चा बस बघते पुरीच कोण तू आम्हाला तोडलंयस पण एक लक्षात ठेव बघा या भावाचा शाप असेल तुला. आजपासून तू आमच्यासाठी मेली आहेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव बघा ज्या दिवशी तू रस्त्यावर येऊन भीक मागशील ना मला माहिती आहे हा तुला सुखात ठेवू शकणार नाही. अगं तुझे हाल हाल करीन. तुला ना खायला सुद्धा मिळणार नाही. माझा शाप आहे तुला. आणि ज्या दिवशी तुझ्यावर ही वेळ येईल तेव्हा सुद्धा या बापाच्या घरी येऊ नकोस. तेव्हा सुद्धा या भावाच्या घराचा उंबरठा ओलांडू नकोस. एक लक्षात असू दे. चला बाबा घरी चला. अरे कसं जाऊ दे रे. अरे कसा विसरू नाही मी हिला. अरे जन्मापासून मी तिला लहानाचं मोठं केलं. या हाताने घास भरवले आणि आज तीच म्हणते मला की मी तुम्हाला ओळखत नाही. अरे हिच्यासाठी किती कष्ट घेतले मी. अरे तिला सज्ञान बनवलं आणि शहरात पाठवलं आणि आज ती म्हणते मला ओळखत नाही. कशासाठी? फक्त ह्या कालाला पोरासाठीच ना. बाबा बाबा आपल्या हातात आता काहीच राहिलं नाही. अहो अहो हा कायदाच बदलला पाहिजे. अरे आजकाल लग्न होतात कशी प्रेमविवाह. अरे दोन मुलं जोडीला घेतात मंदिरात जातात आणि लग्न लावतात. कोर्टावर सह्या केल्या की झालं लग्न. अरे हा कायदाच बदलला पाहिजे. अरे सांगा सांगा तू कुणीतरी हा कायदा बदलायला. अरे त्या कायद्याला सांगा कुणीतरी की जेव्हा एका बापाची पोरगी पळून जाऊन लग्न करते ना जेव्हा एका भावाची बहीण पळून जावं लग्न करते जेव्हा एका आईची मुलगी पळून जाऊन लग्न करते तेव्हा त्यांच्या काळजावर काय बिततं ते. अरे लहानपासून वाढवतो मोठं करतो प्रेमाने वाढवतो आणि ही मुलगी त्या 2 दिवसाच्या प्रेमासाठी अख्ख्या परिवाराला सोडून निघून जाते. हा कायदाच बदलला पाहिजे. हा कायदाच बदलला पाहिजे. आई बापाच्या सहीची वाट नाही लागलं पाहिजे कुठं. चला बाबा चला. अरे अरे आता कशाला जमलं तो रे. ते झालं ते झालं. तुमची भक्ती आता माझी शक्ती झाली आहे. चला साहेब आम्हाला सोडता येईल घरी. हो सोडतो ते तर माझं कर्तव्यच आहे. पण एक लक्षात ठेवा अरे कायद्यावर सज्ञान आहात म्हणून अरे आम्ही काहीही करू शकत नाही. पण हा निसर्ग आहे ना कुणालाही माफ करत नसतो. सयाजी जा तुम्ही आता. बस का दिसतंय ना. चला सोडतो तुम्हाला. चला जे आता आपली राहिली नाही रे. आज एका बापाचा पराभव झाला रे. बाप आणला रे यार.
सुपरमॅन शेलवड ए भक्ती जेवायला वा. अगं काय केलंयस तू? भूक लागली आहे मला, जेवायला वाढ लवकर. विकी, अरे घरात दाना सुद्धा उरला नाही रे. मी सुद्धा कालपासून उपाशी आहे. मी सुद्धा काही खाल्लं नाही रे विकी. आणि मी आणलेले पैसे सुद्धा तू दारूत उडवलेस. मग मी काय करू? मी काय तुला इथं आईच करायला आणलंय का? अगं बापाच्या घरून येताना पैसे आणि दागिने आणले होते. कुठे कुठे गेले ते? संपले ना. आता जा आणि कुठूनही पैसे घेऊन ये. अरे अरे कुठून आणू मी पैसे? विकी, विकी, अरे तू असा कसा बदललास? असा कसा बदललास? लग्नाआधी मी तुझ्यावर किती प्रेम केलं होतं रे. आणि तू लग्न होईपर्यंत माझ्यासोबत गोड बोललास. मला शहरातली फ्लॅटचे स्वप्न दाखवलेस. मला तू बोलला होतास ना रे की भक्ती, अगं मी तुला राणीसारखं ठेवेल. कुठे? अरे कुठे गेला तो विकी? आणि आताचा हा विकी जो आपल्या स्वतःच्या बायकोला एका वेळच्या अन्नासाठी तडपवतोय. अगं तो मेला तो विके. तेव्हा मला तुला पटवायचं होतं, तुझ्याशी लग्न करायचं होतं. आता तू माझ्या गळ्यात पडली आहेस ना. आता मी असाच राहणार. तुला राहायचं असेल तर राहा, नाही तर निघून जायचं. निघून जाऊ? अरे कुठे जाणार आता? ज्याच्या तोंडाला काळं पाजून मी तुझ्या बरोबर आले, त्याच्या घरी जायची लायकी तरी उरली आहे का माझी? लायकी तरी उरली आहे का? विकी, अरे तू माणूस नाही, सैतान आहे, सैतान. ओरडू नकोस. अगं तुला कोणी सांगितलं होतं माझ्या मागे यायला? अगं स्वतःच्या बापाची भावाची झाली नाहीस तू, माझी काय होणार? शकंद डोकरे जी मुलगी स्वतःच्या आई बापाची झाली नाही ना, त्यांना जग कधी आपलंसं करत नाही. माझी चूक मला आज कळलीये. माझे बाबा मला ओरडून सांगत होते, अगं बाळ तू जाऊ नकोस. आणि माझा भाऊ माझ्यापेक्षा मोठा असून तो माझ्या समोर हात जोडत होता. पाया पडला रे माझा दादा. तो म्हणत होता, अगं भक्ती ताई जाऊ नकोस, तो विकी चांगला नाही. त्या सदाशिवची लग्न कर म्हणत होता. सदाशिव ना शेतकरी होता, पण त्याचं काळीच सोन्याचं होतं. पण त्या क्षणी मला माझं हे आंधळ प्रेम दिसलं आणि हे शहर दिसलं. मी काही क्षणासाठी माझ्या दादाच्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं. काही क्षणाच्या सुखासाठी माझ्या बापाच्या अब्रूचा लिलाव मांडला. त्या बापाने स्वतः फाटके कपडे घातले हो आणि मला लहानाचं मोठं केलं. त्या समाजात मुलींना शिकायची संधी नसते ना, त्या समाजाच्या विरोधात जाऊन मला शिकवलं. पण मी काय केलं? त्याच
त्याच बापाची या समाजामध्ये मान झुकवली. कशी वागले मी याची, कशी वागले, कशी वागले. त्याच बापाला मी पोलीस स्टेशन मध्ये ओळखत नाही म्हणाले. कशी कशी वागली मी याची. बाबा, दादा, अहो मला खूप आठवण येते हो तुमची, खूप आठवण येते. पण वेळ निघून तर नसेल ना गेली. नाही, माझे दादा आणि बाबा चांगले आहेत. ते मला मारतील, माझ्यावर रागवतील, पण मला स्वीकारतील. मला आता या नरकात नाही राहायचं मला या नरकात. नाही, आता मी एक क्षण इथं थांबणार नाही. माझी चूक मला कळलीये. मला पश्चाताप करायचा आहे. माझी चूक सुधारू तर शकणार नाही, पण माझ्या बापाच्या आणि दादाच्या डोक्या पायावर डोकं ठेवून माझा जीव गेला ना तरी सुद्धा चालेल. पण या सैतानासोबत आता मी राहणार नाही. बाबा, दादा, हो येते मी. तुमच्या या गुन्हेगार लेकीला माफ करा हो. एकदा माफ करा. येते हो तुमची भक्ती येते. काय सयाजी, या वर्षी शेतात अजयला विक्रमी उत्पन्न काढलंय. तुझ्या कष्टाचा चित्त झाला मित्रा. हो रे बळी, अजयने घर सावरलं, पण आयुष्याची संध्याकाळ होताना असं वाटतं की अजूनही असं वाटतं की कुठेतरी अजून काही जखमा ओल्या आहेत. बाबा, तू कशाला आली तिथं? तुला सांगितलं होतं ना माझ्या घरात उंबरठा चढायचा नाही म्हणून. दादा, अरे मला माफ कर. अरे तो विकी माणूस नव्हता, सैतान होता रे दादा. त्याने मला लुटलं. माझे पैसे दागिने सगळे लुटले रे. तो मला रोज मारायचा रे दादा. आणि मला खायला सुद्धा देत नव्हता रे. आणि काही कामधंदा सुद्धा करत नव्हता. अरे बघ ना काय अवस्था झाली रे पोरीची. काका, तुम्ही तिला दया दाखवू नका. मी ज्या दिवशी सांगितलं पोलीस स्टेशन मध्ये मी या माणसांना ओळखत नाही की त्या दिवशी हिचा आणि आमचा संबंध संपला होता. अरे हिने जेव्हा आमच्या अमृता पोलीस स्टेशन मध्ये लिलाव मांडला तेव्हा हिचा जीव नाही तुटला का? तेव्हा हिला तिच्या भावाची आठवण नाही आली का? बाबा, तुम्ही तरी काहीतरी बोला ना हो बाबा. काहीतरी बोला ना. अहो तुमच्या चरणाची जागा द्या हो तुमच्या लेकीला. बाबा, अहो मी चुकले. मला त्या शहराच्या हवेनं आंधळ केलं होतं. पण बाबा, अहो आता मला कळलंय तुमच्या कष्टाची भाकरच गोड होती हो बाबा. बाबा, तुम्ही कोणाला हाक मारताय? अहो मी तुम्हाला ओळखत नाही. बाबा, हो मी तुमची लेक ना भक्ती ना बाबा. अरे माझी भक्ती तर 1 वर्षापूर्वीच मेली. ज्या दिवशी एका पोरीनं पोलीस स्टेशनला सांगितलं की मी या माणसांना ओळखत नाही,
त्या दिवशी माझ्या हातानं मी उत्तर कार्य उठवलं तिचं. तुम्ही कोणीतरी परकी बाई दिसतात, कोणीतरी वाट सुरू असावा. गाडी क्लास भूक लागली असेल ना तुम्हाला, पावर बायोलॉजी काही झाली अजय तुला भाकरी देईल, पण या घरात तुला बाप मिळणार नाही. बाबा बाबा असं नका बोलू हो. अहो अहो मी तुमचं रक्त ना बाबा, रक्त ना हो. रक्त? अगं रक्त तर त्या दिवशी चाललं, त्या दिवशी तू बापाच्या स्वाभिमानापेक्षा एका लफंग्याच्या गाडीवर जाणं धन्यता समजलीस. अगं या घराचा उमटा वलटपणा तू फक्त दागिने नाहीस तर या बापाचा विश्वास चोरून गेला. आता तो विश्वास परत येणार नाही पुरी. भीक मागा घरातून, निघ माझ्या घरातून, निघून जा. तुझा हा पोरकटपणा बघायला आम्हाला वेळ नाही. दादा दादा अरे असं काय करतोय रे दादा? अहो अरे अरे दादा मी तुझी बहीण ना, मी 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 तायडीणार आहे तुझी. हो का? मग जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये मी तुझ्या समोर हात जोडत होतो, नेट संपले तुझ्या पाया पडत होतो, तुला म्हणत होतो की घरी जा, तेव्हा तुला आठवण नाही आली का या भावाची? माझी बाईक मिळाली आहे एका वर्षापूर्वी, त्यांनी माझ्या घरातून परत यायचं नाही सांगितलं होतं ना तुला. कशाला आली तिथं? त्यांनी बडी काका, बडी काका, अहो 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 तुम्ही तरी सांगा ना हो बाबाला, सांगा ना बडी काका, सांगा ना. आलो वेरी न्यू आलो ती बस अरे सयाजीचा काळीज आता दगडाचं झालाय मग ठेव नाही आणि त्याला दगड तूच बनवला. आता मी काही करू शकत नाही. अजय तिला 4 भाकरी आणि एखादी जुनी साडी दे, पण या घरात तिला पाय ठेवू देऊ नको अजय. चल चल माझ्या घरातून दे. बाबा बाबा अहो अहो एकदा तरी माफ करा हो तुमच्या लेकीला, एकदा तरी माफ करा. अगं माफ करायला मी काय देव नाहीये, बाप होतो ना तुझा. अगं बापाचा मृत्यू तू त्याच दिवशी केला, ज्या दिवशी म्हणालीस की मी तुम्हाला ओळखत नाहीस. आता जा, तुला त्या शहरात जगायचं होतं ना, आता त्या शहरात तुझं सुख शोध. आता तुला या मातीत जागा नाही. चल चल माझ्या घरातून निघ. निघ माझ्या घरात. दादा बाबा ए बाबा ऐका ना माझं, मी काय म्हणतोय, काही झालं तरी आपलं रक्त घेऊया ना तिला घरात. नाही नाही त्याचे साथ घेऊया ना बाबा. नाही नाही ऐका ना बाबा. विकी अरे मी तुझ्यासोबत पळून गेले होते. मला मला वाटलं होतं तिथं मला माझं हे स्वर्ग मिळेल, पण आता जेव्हा माझे डोळे उघडले ना तेव्हा समोर फक्त राख होती, राख. ना बाबाचं छात्र राहिलं ना माझ्या भावाचा आधार. मी जिवंत तर आहे पण फक्त एका प्रेतासारखे. या जगाने सुद्धा मला सोडलं, पण सगळ्यात जास्त दुःख मला या गोष्टीचं आहे की मी स्वतःलाच गमावून बसले. बरे गमावून बसले. भाऊ
दोन झाले आता ना दादा तुम्हाला समजवलं होतं रे की तुम्ही की चांगला मुलगा आहे. भाई तू जाऊ नकोस, मी थाटामध्ये तुझं चांगलं लग्न करून देईन. पण मी माझ्या दादाचं ऐकलं नाही. मी माझ्या बापाच्या इज्जतीचा लिलाव मांडला. माझ्यामुळे माझ्या या बापाची मान समाजामध्ये झुकली. या समाजामध्ये झुकली. काय अगं बघते तू काय करून बसलीस. पण ना कोणत्याही बापाला वाटत नाही की आपल्या मुलीचं वाईट व्हावं. तो ना नेहमी आपल्या मुलीचा चांगल्याचाच विचार करतो. मी जसं केलं ना तसं कोण्याही मुलीने फक्त कोणत्या मुलावर प्रेम करण्यापूर्वी ना फक्त एक वेळा आपल्या आई बापांना आठवा. आई बापांना आठवा. फक्त एकदा आपल्या घराची आठवण करा. आपल्या आई बाबा आपल्या एका निर्णयामुळे ना आपल्या आई बापा भाऊ बहीण ज्यांचं सारं जगणं उद्ध्वस्त होत. नाही मी जर आता असं केलंय ना मला जगण्याचा अधिकार नाही. कारण मी माझ्या बापाचं मान समाजात झुकवली. माझा बाप मला शिकवण्यासाठी किती करत होता. त्याची मान उंच करण्याची मी त्याची मान झुकवली. मला जगण्याचा अधिकार नाही. बाबा हो तुमच्या लेकीला माफ करा. तुमच्या या लेकीला एकदा माफ करा. आता IPS बनतो. माफ करा. कलेक्टर बनणार. येऊन गेला देव जन्माची साजा देवा कसा भासायो तुझा देवा कसा भासायो तुझा देवा कसा भासायो तुझा देवा कसा भासायो तुझा. सगळी क्रिएशन बाकी कलावंतांची सगळी घेऊन गेला देव जन्माची साजा